आपल्या देशात अनेक महापुरुष होऊन गेलेले आहेत। या महापुरुषांचे जीवन आणि त्यांचे विचार आपल्याला खूप काही शिकवतात। त्यांचे विचार निराश झालेल्या व्यक्तीलाही ध्येय गाठण्यासाठी प्रेरित करणारे आहेत। महापुरुषांचे जीवन आणि त्यांचे विचार नेहमीच मार्गदर्शन करत असतात। यापैकी एक महापुरुष म्हणजे स्वामी विवेकानंद, ज्यांचा जन्मदिवस 12 जानेवारी हा भारतात राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो। तर या व्हिडिओमध्ये मी स्वामी विवेकानंद यांचे 40 प्रेरणादायी विचार सांगणार आहे, जे तुम्हाला प्रेरणा देतील, मार्गदर्शन करतील आणि यश मिळवण्यासाठी मदत करतील। ज्यावेळी तुम्ही काम करण्याची प्रतिज्ञा करता त्याच वेळी ते काम पूर्ण केले पाहिजे, नाहीतर लोकांचा तुमच्यावरील विश्वास नाहीसा होतो। अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे। जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा। धैर्य, दृढता आणि पवित्रता या तिन्ही गोष्टी यशासाठी आवश्यक आहेत। दिवसातून कमीत कमी एकदा स्वतःशी बोला, नाहीतर तुम्ही तुमच्यातील एका उत्कृष्ट व्यक्तीसोबत बैठक गमवाल। शक्यतेच्या सीमेला जाणून घेण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे असंभवतेच्या सीमेला ओलांडून पुढे निघून जाणे। जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत देवालाही तुमच्यावर विश्वास वाटत नाही। असं कधीच म्हणू नका की मी करू शकत नाही, कारण तुम्ही अनंत आहात। तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता। स्वतःच्या ध्येयावर ठाम राहा। लोकांना जे बोलायचं ते बोलू द्या। एक दिवस हीच लोक तुमचे गुणगान करतील। जी लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती लोक भित्री असतात। जे स्वतःचे भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात। महान कार्यासाठी नेहमी महान त्याग करावा लागतो। सत्यासाठी काहीही सोडून द्यावं, पण कोणासाठीही सत्य सोडू नये। उठा, जागे व्हा आणि ध्येय पूर्ण होईपर्यंत थांबू नका। संघर्ष करणे जितके कठीण असेल तितकेच तुमचे यश शानदार असेल। स्वतःला कमजोर समजणे हे सर्वात मोठे पाप आहे। एक रस्ता निवडा, त्यावर विचार करा, त्या विचाराला आपलं जीवन बनवा। यशाचा हाच मार्ग आहे। जोखीम उचलायला घाबरू नका। जर तुम्ही जिंकलात तर नेतृत्व कराल आणि जर तुम्ही हरलात तर दुसऱ्यांना मार्गदर्शन कराल। जेव्हा तुम्ही व्यस्त असता, बिझी असता, तेव्हा सगळं सोपं वाटते, पण जेव्हा तुम्ही आळशी असता तेव्हा काहीच सोपं वाटत नाही। मोठ्या योजनांना पूर्ण करण्यासाठी कधीच मोठी उडी घेऊ नका। हळूहळू सुरुवात करा। जमिनीवर पाय कायम ठेवा आणि पुढे चालत राहा। ज्या दिवशी तुमच्या समोर कोणतीही समस्या नसेल तेव्हा समजून जा की तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत आहात। एका वेळेस एकच काम करा। ते करताना त्यामध्ये स्वतःची पूर्ण आत्मा टाका आणि बाकी सर्व विसरून जा। जसा तुम्ही विचार करता तुम्ही तसेच बनता। स्वतःला कमजोर मानाल तर कमजोर बनाल आणि स्वतःला सक्षम मानाल तर सक्षम बनाल। कोणाचीही निंदा करू नका। जर तुम्ही कोणाच्या मदतीसाठी हात पुढे करू शकत असाल तर नक्की करा। जर ते शक्य नसेल तर हात जोडा आणि त्यांना आशीर्वाद द्या आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या। जर धन, पैसा हे दुसऱ्यांच्या फायद्यासाठी मदत करत असेल तर त्याचं मूल्य आहे, नाहीतर ते फक्त वाईटाचा डोंगर आहे। त्यापासून जितक्या लवकर सुटका मिळेल तितकं चांगलं आहे। 1000 वेळा ठेस लागल्यानंतरच एक चांगलं चरित्र निर्माण होते। जो अग्नी आपल्याला ऊब देतो, उष्णता देतो, तोच अग्नी आपल्याला नष्टही करू शकतो, पण हा त्या अग्नीचा दोष नाही। तुम्ही जितकं बाहेर पडाल आणि दुसऱ्यांचं चांगलं कराल तितकं तुमचं मन शुद्ध राहील आणि त्या शुद्ध मनात ईश्वर राहील। जी व्यक्ती गरीब आणि असहाय्य व्यक्तींसाठी अश्रू ढाळते ती महान आत्मा असते। तसं नसेल तर ती दुरात्मा आहे। जेव्हा लोक तुम्हाला शिव्या देतात, तुमची निंदा करतात, तेव्हा त्यांना आशीर्वाद द्या। असा विचार करा की ते लोक तुमच्यातील वाईट गोष्ट काढून तुमची मदत करत आहेत। मन आणि मेंदूच्या युद्धात नेहमी मनाचे ऐका। स्वतंत्र होण्याचे धाडस करा। जिथपर्यंत तुमचे विचार जात आहेत तिथपर्यंत जाण्याचे धाडस करा आणि ते तुमच्या रोजच्या जगण्यातही आणण्याचे धाडस करा। ब्रह्मांडातील सर्व शक्ती आपल्यात आहे। हे आपणच आहोत जे डोळ्यावर हात ठेवून म्हणत आहोत की समोर काळोख आहे। चिंतन करा, चिंता नाही। नव्या विचारांना जन्म द्या। मनुष्य सेवा हीच खरी देवाची सेवा आहे।
धन्य आहेत ते लोक जे दुसऱ्यांच्या सेवेसाठी आपलं आयुष्य खर्च करतात. जर तुम्ही मला पसंत करत असाल तर मी तुमच्या हृदयात आहे. जर तुम्ही माझा द्वेष करत असाल तर मी तुमच्या मनात आहे. स्वतःचा विकास हा तुम्हाला स्वतःहूनच करावा लागेल. ना कोणी तुम्हाला तो शिकवतो, ना कोणतंही अध्यात्म तुम्हाला घडवू शकतो. कोणीही दुसरा शिक्षक नाही, उलट तुमची आत्मा तुमचा शिक्षक आहे. जर आपण परमेश्वराला आपल्या हृदयात आणि प्रत्येक जिवंत प्राण्यात पाहू शकत नाही तर आपण त्याला कोठे शोधू शकत नाही. आपलं कर्तव्य आहे की आपले उच्च विचार इतरांच्या जीवनातील संघर्षासाठी प्रेरणादायी ठरतील आणि सोबतच आदर्शाला जितकं शक्य आहे तितकं सत्य ठेवण्याचा प्रयत्न करा. वारंवार देवाचं नाव घेतल्याने कोणी धार्मिक होत नाही. जी व्यक्ती सत्य कर्म करते ती धार्मिक असते. आपण तेच आहोत जे आपल्या विचारांनी आपल्याला बनवले आहे. त्यामुळे तुम्ही काय विचार करता याची काळजी घ्या. शब्द राहत नाहीत, विचार राहतात आणि विचार दूरपर्यंत प्रवास करतात. तर मित्रांनो, युवकांचे प्रेरणास्थान असलेले महापुरुष स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला सर्वात जास्त आवडलेला थॉट कॉमेंट करा. अशाच प्रेरणादायक व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. स्टे इन्स्पायर्ड.